नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. राहुल गांधींच्या भाषणाला जितेंद्र सिंह यांचं उत्तर. गोळी चालवण्याचा आदेश मंत्री कधीच देत नाहीत. राहुल गांधींना नियम आणि कायदे माहीत नाहीत. जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संवाद बैठक युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न. बैठकीत पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचे आवाहन. गुरुपौर्णिमेनिमित्त सिने अभिनेते सोनू सूद यांनी घेतले शिर्डीतील साईंचे दर्शन. साईबाबांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न मी केलाय आणि यापुढे देखील चालेल, सोनू सूद यांचे वक्तव्य. पुण्याच्या खेडमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 दुचाकी चोरट्यांना अटक, 17 दुचाकी जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लातूर शहरात पावसामुळे महानगरपालिकेच्या मान्सून पूर्व तयारीची पोलखोल. नाले तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची गैरसोय. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. नांदेड शहरातील वजीराबाद परिसरात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा नागरिकांना फटका. खड्ड्यात पडून 2 जण जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरण 97% भरले. पुण्यातील राजगुरुनगर येथून जयश्री महाकाल कावड पायी यात्रेला प्रारंभ. राजगुरुनगर ते भीमाशंकर असा कावडीचा मार्ग असणार. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावात धक्कादायक घटना. जलजीवन मिशनच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरात कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून जंगी स्वागत. रांगोळी, ढोल ताशा आणि फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.